हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मविया 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये। खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। लोकसभेत कांद्याने अनेकांना रडवलं। कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। तर नाना पटोलेंना मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही। भुजबळांचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। 13 जुलैपर्यंत सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। 13 तारखेनंतर मराठ्यांचा निर्णय सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। बारामतीत पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र। संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत मुक्कामी। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट। मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला। आर्थिक गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम। राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर झळकले। छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले बॅनर। धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी हात उगारल्याचा आरोप। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार। गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव। 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आऊट। टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।